नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव सर्वांसमोर सांगतो की मधूच्या पोटातील बाळ हे सिंधू आणि माझे आहे। सिंधू प्रेग्नेंट होती आणि जेव्हा सिंधू प्रेग्नेंट असताना तिचा एक खूप मोठा भयानक अपघात झाला, म्हणजे ती पायरीवरून खाली पडली आणि तिच्या पोटाला जब्बर मार लागला। डॉक्टरांनी सांगितले की सिंधू कधीही आई होऊ शकणार नाही आणि सिंधूच्या जीवनात घडलेला सर्व प्रसंग राघव त्या बायकांना सांगत असतो। त्यामुळे आमच्या पुढे कोणताही मार्ग नव्हता, पण डॉक्टरांनी आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंदाचे क्षण अडवले आणि सरोगसीचा मार्ग आम्हाला निवडला। आणि या सर्व संकटामध्ये ऐन वेळेस मधूने आमची साथ दिली आणि मधूने साथ दिल्याने हे आमचे जे काही सरोगसीचे बाळ आहे ते मधूच्या पोटात आहे। मधूचे हे जे काही उपकार आमच्यावर आहे ते आम्ही आजन्म सुद्धा विसरू शकणार नाही। तर राघव मधूला सर्वांसमोर थँक्यू बोलतो। मधू खुश होते। तर जे काही काकू असतात ते म्हणतात की म्हणजे या बाळाच्या दोन दोन आई आहेत आणि रुक्मिणी काकू तुम्ही दोन दोन डोहाळे जेवण करणार का? सिंधू म्हणते की काकू डोहाळे जेवण हे मधुताईंचंच आहे, फक्त बाळ जन्माला आल्यानंतर ते त्याच्या खऱ्या आईकडे म्हणजे माझ्याकडे येईन। रत्नाकर म्हणतो की राणी तुझं मन खरंच खूप मोठं आहे, तू अशा संकटात आम्हाला धावून आली की खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी, म्हणून रत्नाकर सर्वांना टाळ्या वाजण्यासाठी सांगतो। तेव्हा शेजारच्या काकू म्हणतात की रुक्मिणी काकू आता कार्यक्रमाला सुरुवात करूया, म्हणून सर्वजण आनंदाने सिंधू आणि मधूचे कौतुक करत मस्त असे जे बाळाचे गाणे म्हणू लागतात आणि सिंदूर आणि मधू खूपच खुश असतात आणि काकू सुद्धा चक्क डान्स करू लागते आणि राघव हे सर्वजण खूपच इम्प्रेस होऊन सिंधू मधूकडे बघत असतात। त्यानंतर मधूची आई असते ती मधूला बाजूला घेते आणि मधूला म्हणते की राणी तू जे काही स्वप्न बघते ना ते खरंच पूर्ण होणार नाही, राघव कधीही तुला ते बाळ देणार नाही, त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू स्वतःचा विचार बदल आणि शेवटी तुझ्या सर्व अपेक्षा भंग होऊन त्याचा त्रास तुला जास्त होणार। तर मधू म्हणते की नाही आई, मी हे बाळ सिंधूला कधीच देणार नाही आणि राघव सिंधूचा संसार सुद्धा मी कधीच सुखी होऊन देणार नाही। तर मधूची आई म्हणते की अगं तू बघितलेस ना राघवचे सिंधूवर किती प्रेम आहे, शरीराने नाही तर मनाने तू त्या दोघांना कधीच वेगळे करू शकणार नाही, हे जर तू आत्ता स्वीकारले तर ते तुझ्यासाठी चांगले आहे। तर मधू विचारात पडते। त्यानंतर मधू आणि सिंधू ह्या झुल्यामध्ये बसलेले असतात। तर काकू म्हणते की खरंच आज मी खूप खुश आहे, लवकरच आपल्या घरामध्ये एक छोटंसं बाळ खेळणार आणि हे सर्व तुमच्या दोघीमुळे शक्य झालेले आहे। रत्नपारख्यांना त्यांचा छोटासा वंश मिळणार, सिंधू बाळ तुझे असणार पण ते राणीच्या पोटात वाढते, खरंच मला खूप आनंद होतो आणि छान वाटते। तेव्हा काकू त्या दोघींसाठी मस्त असे सोन्याच्या हाराचे गिफ्ट देते। तर सिंधू आणि मधू खूपच खुश होतात। तर रेश्मा ते बघून म्हणते की वाव सोन्याचा हार आहे ना, माझ्यासाठी सुद्धा पाहिजे होता। तर ऋतुजा म्हणते की रेश्मा कसं आहे ना, तू सुद्धा आम्हाला एक छान असा गोंडस नातू दे, तुला सुद्धा आम्ही असा हार मस्त देऊ। तर सर्वजण खूपच हसू लागतात। शेजारच्या एक काकू म्हणतात की रेश्मा तुमच्या लग्नाला सुद्धा खूप दिवस झाले बर का, तुम्ही सुद्धा बाळाची तयारी कधी करणार ग? तर रेश्मा म्हणते की आहो काकू ते माझ्यावर काय डिपेंड आहे, ऋषभ काही मनावर घेतच नाही। ऋषभ म्हणतो की रेश्मा माझ्यावर का लोटतेस तू हे सर्व? ऋषभ म्हणतो की तसं पण आम्हाला वेळ आहे, पण आता राघव आणि सिंधूचं बाळ या घरात येणार म्हणून त्या बाळाचा आनंद आमच्यासाठी खूप काही आहे। त्यानंतर राजश्री आणि रत्नाकर सुद्धा सिंधू आणि मधूला खूप छान असे गिफ्ट देतात। तर सिंधू आणि मधू खुश होतात। त्यानंतर सिंधूने जी काही मधूसाठी साडी आणलेली असते ती राघव मधूला गिफ्ट म्हणून देतो आणि ही माझ्याकडून आणि सिंधूकडून एक छानशी साडी तुला गिफ्ट। तर मधू खुश होऊन ती साडी स्वीकारते। तर राघव त्यानंतर सिंधूला सुद्धा एक खूप छान असे फोटो फ्रेमचे गिफ्ट देतो। सिंधू ते गिफ्ट उघडते आणि त्यामध्ये राघव आणि सिंधूचा फोटो कडेला असतो आणि मध्ये मोकळी जागा असते। सिंधू म्हणत असते की राघव सर हा मध्ये जागा ही कोणासाठी मोकळी आहे? तर राघव म्हणतो की आपल्याला जेव्हा बाळ होईल ना त्याचा पहिला फोटो मध्ये बसणार आणि त्याच्यासोबत आपला हा पहिला फोटो असेल। तर सिंधू खूपच खुश होते आणि सर्वजण सुद्धा। मधू मात्र ही जळकी चेहरा करते आणि म्हणते की खरंच हा राघव सुद्धा सिंधूच्या प्रेमात वेडा झाला आणि तो फक्त सिंधूचेच कौतुक करतो, मी त्याच्यासाठी इतकं नटले पण त्याचे माझ्याकडे थोडे सुद्धा लक्ष नाही,
पण नाही, काही झाले तरी मी त्या सिंधूला आणि काही झाले तरी हिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी तो टिकून देणार नाही. त्यानंतर सर्वजणी ह्या सिंधू आणि मधूच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम पूर्ण करून घेतात. तर सर्वजण खूपच खुश असतात. ऋषभ म्हणतो की चला आता आपण एक गेम खेळूया, म्हणून तो रेश्माला पुढे बोलवतो. ऋषभ आणि रेश्मा पुढे येऊन 2 वाट्या ह्या झाकलेल्या असतात आणि त्या सिंधू आणि मधू समोर धरतात. तर सिंधूला ती एक वाटी उघडण्यासाठी सांगतात. तर सिंधू खुश होऊन ती वाटी उघडते. तर सिंधूच्या वाटीमध्ये बर्फी निघलेली असते. तर सर्वजण खूप खुश होऊन म्हणतात की आपल्या घरामध्ये आता एक छान गोंडस परी येणार. तर मधू म्हणते की अहो, माझ्या मनात तर वेगळी वाटी होते. तर काकू म्हणते की मग नक्की ते वाटी पेड्याची असणार, म्हणजे तुझ्या पोटी आपल्या रत्नपारखी कुटुंबाचा वंश जन्माला येणार. तर मधू खुश होते. सिंधू म्हणते की मुलगा असो किंवा मुलगी, पण बाळ हे सुदृढ जन्माला यायला हवे. तर राघव काकू खूप खुश होतात. त्यानंतर ऋषभ म्हणतो की चला आता या मस्त आनंदाच्या वार्तावर आपण मस्त असं म्युझिक लावून डान्स करूया. म्हणून सर्वजण डान्स करण्यासाठी लागतात आणि राघवला एक कॉल येतो. राघव बाजूला बोलण्यासाठी निघून जातो. सिंधू सुद्धा खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते. तेव्हा मधूचा मात्र चेहरा हा पडलेला असतो. तर सिंधूचे तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जाते. सिंधू म्हणते की मधुताई, काय झालं? इतकं छान वातावरण, सर्वजण इतके आनंदी होऊन डान्स करतात आणि तुमचा चेहरा असा नाराज का झाला? मधू म्हणते की अगं तू काय इतकी खुश आहे? तर सिंधू म्हणते की का म्हणजे का असे, कारण माझे बाळ या जगामध्ये लवकरच येणार. मधू म्हणते की मग तसे असेल तर मग रडायला तयार राहा, कारण हे बाळ तुझ्याकडे कधीच येणार नाही. राघव स्वतः त्याच्या हाताने हे बाळ परत माझ्या स्वाधीन करणार. सिंधू म्हणते की तसं असेल तर मग एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, कारण या बाळाची खरी आई मी आहे आणि ते बाळ माझ्याकडेच येणार. त्यामुळे तेव्हा तुझा कसा चेहरा होईल ते मला बघण्यासाठी खूप आनंद होणार आहे, असं मधू म्हणते. आणि तुझ्या वर कोणी सुद्धा घरातील विश्वास ठेवणार नाही. तर सिंधू म्हणते की तुम्हाला जर तसेच वाटत असेल की तुम्हाला घरातील तुम्ही जे काही वागता ते कुणाला कळत नाही, शॉक मात्र मला तेव्हाही बसला नव्हता आणि आत्ता सुद्धा बसणार नाही, पण सर्वांना तुमचा चेहरा हा कळतो आणि हे सर्व नाटक तुम्ही राघवच्या जवळ येण्यासाठी करता. हे सर्व मला समजले होते, म्हणूनच मी तेव्हा ते ॲग्रीमेंट तयार करून आणले होते आणि त्यावर तुम्ही मुद्दाम सही केली नाही. पण मी सुद्धा नावाची सिंधू आहे. मी बघते माझ्या बाळापासून मला कोण लांब लोटते आणि मी इतक्या लवकर हार मारणारी सुद्धा नाही. सिंधू म्हणते की मी तुम्हाला चॅलेंज देते, माझ्या बाळाला माझ्यापासून लांबच करून दाखवा. तर मधू म्हणते की ठीक आहे, तुझं चॅलेंज मी स्वीकारते. मधू म्हणते की ठीक आहे, राघव कुणावर बाळ मोठं करण्याची जबाबदारी देतो हे बघतच राहू. तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. तर डोहाळ्याच्या कार्यक्रमानंतर सिंधूला सुद्धा ही गुड न्यूजचे लक्षणं समोर आलेले असतात आणि घरात रत्नपारखी कुटुंबात आनंदीही आनंद झाला असतो. तर आता सिंधूचे सुद्धा बाळ लवकरच येणार हे आपल्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.